नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिजिक्सचा 11वीचा जो चॅप्टर आहे मेजरमेंट म्हणजे युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरचे इंट्रोडक्शन पाहत आहोत. आपण याआधी 2 व्हिडिओ अपलोड केलेले जे तुम्ही पाहतच असाल. आपण पाहत चला. जर आपल्याला फिजिक्स व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने जर शिकायचं असेल आणि सुरुवात जर आपली चांगली झाली तर नक्कीच शेवट पण चांगला असणार आहे. तर आज आपण मेजरमेंट या चॅप्टरचं इंट्रोडक्शन पाहत आहोत. त्याच्यामध्ये जे आपण ऑब्जेक्ट म्हणजे जे काही कंटेंट पाहणार आहोत ते असे आहेत. मेजरमेंट याची डेफिनेशन, आपल्याला मेजरमेंट म्हणजे काय सांगता येते. नंबर नेक्स्ट, याच्यामध्ये आपण काय मोजणार आहोत ते आहेत क्वांटिटीज आणि टाइप्स त्या क्वांटिटीजचे आणि त्याच्या डेफिनेशन्स. एवढं कंटेंट आज आपण या इंट्रोडक्शन मध्ये कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मेजरमेंट म्हणजे काय म्हटलं तर तुम्ही मला याचं मराठीमध्ये नाव सांगता, जे की तेवढंच सफिशियंट नाही आपल्यासाठी. व्हॉट इज मेजरमेंट? मराठीमध्ये याचं नाव मापन किंवा मोजमाप. माहित आहे आपल्याला एक नाव. तर आपण याची जर एक व्यवस्थित डेफिनेशन जर सांगा म्हटलं तर वेगवेगळ्या अँगल मध्ये आपण याला वेगवेगळ्या पद्धतीने डिफाइन करू शकतो. आपण साधी सोपी पद्धत सांगतो. साधा प्रश्न आहे, मोजणे म्हणजे काय? मोठा प्रश्न पडला, मोजणे म्हणजे काय सर? मोजणे. पण त्याला डिफाइन कसं करायचं? आपल्याला फिजिक्स मध्ये प्रत्येक टर्मला डिफाइन करायचं. डिफाइन करणे म्हणजे ऍज पर युअर कन्सर्न, तुम्हाला जे कळतंय ते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं. आणि हे जर लिहिता येत असेल तर तुम्ही विज्ञान तंत्रज्ञान व्यवस्थित शिकत आहात. अन्यथा तिथे जे दिलंय तेच वाचत असतात आणि तुमच्या स्वतःचे जर कन्सेप्ट त्याच्यात जर लागू होत नसतील तर तुम्ही ते पाठांतर करत आहात. आणि पाठांतराचा विषय नाही. इथं टर्म्सला तुम्हाला स्वतः ऍक्टिव्हिटी मध्ये आणावं लागते, त्याला हे करून बघावं लागते पूर्ण सगळ्या अँगल्सनं ते प्रॉपर व्यवस्थित आहे का, ते फिजिक्सचे सगळे लॉ ओबे करतं का. असं जर असेल तर आपण ते मोजतोय, अदरवाईज ते आपल्याला फिजिक्सच्या ह्याच्यामध्ये मोजणं शक्य नाही. तर आपण सहजासहजी जर याची व्याख्या जर करायची म्हणली तर एक साधी टर्म सांगतोय बघा काय. मेजरमेंट करणे म्हणजे कंपॅरिझन करणे. कुणाचं कंपॅरिझन करणे? अननोन थिंग्स. मी आता सध्या थिंग्सच म्हणतो कारण मी क्वांटिटी हा शब्द पुन्हा लिहिणार पुढचा आहे माझ्यासाठी. अननोन थिंग्सला मी नोन थिंग्स सोबत कंपेअर करणार आहे. मग आता ते कसं करणार? साधं उदाहरण. मी तुम्हाला एक पोतं दिलं, त्या पोत्यामध्ये शेंगदाणे होते. नंबर ऑफ सीड्स भरपूर आहेत असे. मी तुम्हाला एक असा वेट करण्यासाठी वजन काटा दिला डिजिटल. मला म्हटलं मोजा, 1 किलो मोजून द्या. तुम्ही काही पोतं इथं आणून ठेवलं आणि 1 किलो म्हणता का? नाही. तुम्ही याच्यातून 1 किलो काढलात की याच्यावर डिजिटल मीटरवर 1000 ग्रॅम असं झालं की तुम्ही 1 kg डिफाइन केलं त्याला आणि ते बाजूला काढून गेलं. मोजणं म्हणजे काय केलं? एवढ्या पोत्यात किती मला माहिती नाही. दॅट इज अननोन थिंग फॉर मी. व्हॉट इज नोन? या डिजिटल मीटरवरचा 1000 ग्रॅमचा जो इंडिकेशन आहे ते माझ्यासाठी 1 किलो आहे, ते माझ्यासाठी नोन आहे. म्हणजे एका नोन रेफरन्स स्टँडर्ड सोबत अननोन थिंग्सला कंपेअर करणे, दॅट प्रोसेस इज कॉल्ड मेजरमेंट. सोपी व्याख्या. मेजरमेंट इज द प्रोसेस ऑफ कंपॅरिझन ऑफ अननोन थिंग्स विथ द नोन रेफरन्स स्टँडर्ड्स. रेफरन्स स्टँडर्ड्स म्हणजे काय? आपल्याला काही टर्म्स स्टँडर्ड्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपण लेंथ मीटर मध्ये मोजतो, आपल्याजवळ मीटर स्केल आहे. आपल्याला मास किलोग्राम मध्ये मोजलेलं आहे, आपल्याला त्याची स्केल आहे. म्हणजे जे रेफरन्स स्टँडर्ड आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे नोन रेफरन्स स्टँडर्ड्स. त्याच्यासोबत आपण अननोन क्वांटिटीजला काय करणार आहोत? कंपेअर करणार आहोत. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड मेजरमेंट. मग आता साधी व्याख्या सर्वांनाच कळते. व्याख्या काय? द प्रोसेस ऑफ कंपॅरिझन ऑफ अननोन थिंग्स विथ द नोन रेफरन्स स्टँडर्ड इज कॉल्ड मेजरमेंट. आता मोजणार काय आहात? तो मोठा प्रश्न आहे. मग मोजत असताना आपण फिजिक्स मध्ये किंवा कोणत्याही सायन्सच्या टर्म ज्यावेळेस आपण मेजरमेंट मध्ये आणल्या त्यावेळेस आपण तिथे एक टर्म डिफाइन केलेली आहे किंवा तिथे आपण एक शब्द उच्चारतो, ती म्हणजे क्वांटिटी. बघा, पहिले डेफिनेशन कळाली तुम्हाला. नेक्स्ट डेफिनेशन सांगतोय मी.
क्वांटिटी, आणि याला मराठीमध्ये आपण राशी असा उच्चार केलेला आहे. आता याची व्याख्या ही पण सिंपल डेफिनेशन आहे. एनिथिंग दॅट कॅन बी मेजर्ड, एनिथिंग दॅट कॅन बी मेजर्ड is called a quantity. त्याला आपण क्वांटिटी म्हणतो. जे काही तुम्हाला मोजता येते ते सगळे आपण क्वांटिटी म्हणून डिफाइन केले. आता ज्यावेळेस आपण त्याला क्वांटिटी म्हणून डिफाइन करतोय तर क्वांटिटीचे टाइप्स डिफाइन करतो आपण. आता क्वांटिटी आपण दोन टाइप मध्ये डिफाइन केलेली आहे. पहिली आहे फंडामेंटल क्वांटिटी, दुसरी आहे डिराइव्ड क्वांटिटी. क्वांटिटीचे दोन टाइप आहेत, परंतु क्वांटिटी जर आपण जनरली बायफर्केट जर केल्या तर तिथं आपल्याला पुन्हा आणखी काहीतरी सांगता येतं. ते असं, जर आपण दिलेली क्वांटिटी ही जर फिजिक्सचे सगळे लॉ ओबे करत असेल, लॉज ऑफ फिजिक्स जर ओबे करत असतील ते, आणि ते सर्टन फिजिकल इन्स्ट्रुमेंट न जर मोजत असाल तुम्ही, तर त्या क्वांटिटीला म्हणतो आपण फिजिकल क्वांटिटी. आणि ते फिजिकल क्वांटिटीज आपण दोन टाइप मध्ये डिफाइन केलेले आहेत. एक आहे फंडामेंटल क्वांटिटी, दुसरी आहे डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजे फिजिकल क्वांटिटीज are classified into two categories or two types, that is fundamental quantity and derived quantity. But what is quantity? Anything that can be measured. जे मोजता येते त्याला आपण क्वांटिटी म्हणणार. If that quantity obeys all the laws of physics and measured with certain physical instrument, then that quantity is called physical quantity, and physical quantities are classified into two types, fundamental quantity and derived quantity. माता या टाइप्स कशामुळे पडल्या हा मोठा प्रश्न आहे. तर आपल्याजवळ बघा आता सगळ्याच क्वांटिटी फिजिकल आहेत असं नाही. काही टर्म्स आहेत, आता तुम्हाला त्याचं नाव विचारलं तुम्ही म्हणता सर हे फिजिक्सचा पोर्शन नाहीये, हा केमिस्ट्रीचा आहे. काही पोर्शन उच्चारला की तुम्ही म्हणता हा सर बायोलॉजीचा आहे. म्हणजे जे काही आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे ते क्लासिफिकेशन ऑन द बेसिस, त्याचा बेस कोणता आहे ते फिजिक्स मध्ये इन्क्लूड केलेला आहे का, केमिस्ट्रीत आहे का बायोलॉजी, याच्यानुसार आपण त्याचे हेड्स पाडले, हेड्स. आणि त्या हेड मध्ये फिजिक्सचे जे हेड आहेत त्याच्यानुसार आपण काय म्हणतात, ज्या क्वांटिटीजला मोजण्यासाठी फिजिकल इन्स्ट्रुमेंट कंपल्सरी लागतं आणि जे फिजिक्सचे सगळे लॉ उभे करतात त्यांना नाव दिलेलं आपण फिजिकल क्वांटिटीज. आणि त्या फिजिकल क्वांटिटीज नंबर ऑफ आहेत. म्हणजे आपण क्लासिफिकेशन काय केलं, साधा प्रश्न, जर समजा माझ्याजवळ 150 लोक उपस्थित आहेत आणि माझ्याजवळ अल्फाबेटिकली त्यांना नाव द्यायचे, अल्फाबेटिकली मी पहिल्यांदा कॅपिटल A to Z नाव दिलं, पुन्हा स्मॉल a to Z नाव दिलं. माझ्याजवळ ग्रीक अल्फाबेट्स आहेत 12, कॅपिटल 12, स्मॉल, हे झाले 24. इंग्लिश मध्ये नाव देतो मी त्यांना. हे पहिले 26, हे 26, 52 आणि हे 24, जे काय होते ते. याच्या उरलेल्यांना मला नाव देणं शक्य नव्हतं. मग मला काय करावं लागलं, मला त्याच्यातून काही पर्टिक्युलर सिलेक्ट करावे लागले. असे सिलेक्ट केले जे सिलेक्ट केलेले दुसऱ्यावर डिपेंड नव्हते. म्हणजे माझ्याजवळ नंबर ऑफ क्वांटिटीज आहेत. आउट ऑफ दॅट क्वांटिटीज आय एम सिलेक्टिंग सर्टेन क्वांटिटीज विच इज द हेड ऑफ द पर्टिक्युलर सेक्शन. त्या सेक्शन मधलं ते मेन मानलं गेलेलं आहे आणि त्याला आपण पिक केलेलं आहे आणि त्यालाच मानलेलं आहे फंडामेंटल. ते पुन्हा डिपेंड राहणार नाही. फॉर एक्झाम्पल, आपण जर मोशन सेक्शन शिकत असाल, मोशन, तर LMT, लेंथ, मास आणि टाइम, या 3 क्वांटिटीज फंडामेंटल आहेत मोशन सेक्शन साठी. जर तुम्ही करंट सेक्शन मध्ये जर आलात तर करंट I हे फंडामेंटल मानलेलं आहे. तुम्ही जर लाईट सेक्शन मध्ये गेलात तर लुमिनस इंटेन्सिटी कॅपिटल C
युनिट आहे कॅन्डेला, कॅपिटल सी न दाखवलेला आहे. आणि जर टेम्परेचर जर मोजला तर थीटा किंवा टी केल्विन न के न एक्सप्रेस केलेला आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि केमिस्ट्री मध्ये टर्म आलेले पर्टिक्युलर मोल, त्या मोल कन्सेप्ट वरून आपण सबस्टन्सचं कंटेंट मोजण्यासाठी मोल युनिट वापरलेलं आहे. तर असे 7 पर्टिक्युलर आपण सिलेक्ट केले ज्यांना आपण नाव दिलेलं आहे फंडामेंटल. कसे सिलेक्ट केले? जे त्या त्या सेक्शन मधले मेन आहेत, ज्याच्यावरून बाकी सगळे डिराईव्ह करता येऊ शकतात. डिराईव्ह म्हणजे मिळवलेल्या आणि फंडामेंटल म्हणजे मूलभूत. म्हणजे क्वांटिटीज डिफाइन करत असताना हा फंडा यूज केलेला आहे. आपल्या जवळ नंबर ऑफ क्वांटिटीज होत्या, त्यांना प्रत्येकाला नाव देणं पॉसिबल होतं, तर त्यांनी त्याच्यातल्या काही पिक केल्या सिलेक्ट, आणि त्या सिलेक्टेड मधून 2 हेड टाकल्या आपण किंवा 2 टाइप टाकल्या. एक आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, दॅट इज फंडामेंटल क्वांटिटी. मी याला क्वांटिटीज लिहितो लिहितानाच, कारण भरपूर आहे तिथं पण 7-8. याला मराठीत नाव आहे मूलभूत राशी. आणि दुसरा टाइप आहे डिराइव्ड क्वांटिटीज. यांना आपण म्हणतो दुय्यम राशी. दुय्यम का? कारण या फंडामेंटल वरून मिळवलेले असतात, त्याच्यामुळे यांना नाव दिलेलं असतं. तर आपण मेजरमेंट म्हणजे काय डेफिनेशन बघितली. मेजरमेंट इज द प्रोसेस ऑफ कंपॅरिझन ऑफ अननोन थिंग्स विथ नोन रेफरन्स स्टँडर्ड्स. क्वांटिटी म्हणजे काय बघितलं? एनिथिंग दॅट कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड अ क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी कुणाला म्हणलं? इफ द क्वांटिटी इज मेजर्ड विथ द सर्टेन फिजिकल इन्स्ट्रुमेंट अँड विच ओबेज ऑल द लॉज ऑफ फिजिक्स, देन इट इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. Physical quantities can be classified into 2 types. How they classified we know that. आता कळालेलं आपल्याला ते क्लासिफाय का केले, कशा पद्धतीने केले. बिकॉज देर वेर नंबर ऑफ क्वांटिटीज इनिशियली. भरपूर अभ्यास करत असताना भरपूर क्वांटिटीज आहेत, प्रत्येकाला नाव देणं, प्रत्येकाला युनिट सिम्बॉल देणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी पर्टिक्युलर सिलेक्ट केले, त्यांना युनिट दिलं, आणि त्या युनिट सिस्टम वरून आपण पुढचे कंडिशन बघणार. परंतु ते 2 टाइप कोणते पडले? एक फंडामेंटल पडलं, दुसरं डिराइव्ड पडलं. मग आता फंडामेंटल क्वांटिटीज कुणाला म्हणायचं? The physical quantities which do not depends upon other quantities for their measurement. अशा फिजिकल क्वांटिटीज ज्यांना मोजण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही, that is called fundamental quantities. And there are 7 fundamental quantities, that is length, mass, time, temperature, electric current, luminous intensity, and amount of substance. अशा या 7 फिजिकल क्वांटिटीज आहेत. 1 2 3 4 5 6 7. यांचे सिम्बॉल आणि युनिट आपण लिहू. लेंथ आपण स्मॉल एल कॅपिटल एल ने दाखवतो, मास पण कॅपिटल एम स्मॉल एल ने दाखवतो, टाइम स्मॉल टी कॅपिटल टी, टेम्परेचर थीटा किंवा टी या ह्यानं, करंट कॅपिटल आय, लुमिनस इंटेन्सिटी ही कॅपिटल आय इंटेन्सिटीच्या स्वरूपात, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण डायरेक्ट मोल मध्ये मोजतो MOL. याची युनिट घ्यायचे आणि ते युनिट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जर टाकले तर आपला या चॅप्टर मधला आणखी एक महत्त्वाचा कन्सेप्ट कळतो, तो म्हणजे डायमेन्शनल अनालिसिस करणे म्हणजे काय ते आपण पुन्हा बघू. आधी याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहू. लेंथचे युनिट माहिती आपल्याला मीटर, मी या साइडला सिम्बॉल टाकतो मीटर, मास मेजर्ड इन किलोग्राम, टाइम इन सेकंड, टेम्परेचर इन केल्विन. आपल्याजवळ 2 स्केल आहेत, एक फॅरेनहाइट स्केल आहे, दुसरी सेंटीग्रेड स्केल आहे किंवा सेल्सिअस स्केल आहे. त्याच्यावरून आपण त्यांचं कन्व्हर्जन करू शकतो, परंतु तापमान मोजत असताना आपण केल्विन या युनिटने मोजतोय, जे की आपल्यासाठी SI युनिट म्हणून मानलेलं आहे. स्केल वेगवेगळे आहेत, परंतु केल्विन हे त्याचे युनिट आहे. नेक्स्ट इलेक्ट्रिक करंट एम्पियर, हे पण SI युनिट आहे. लुमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला, लक्स वरून आपण कॅन्डेला पर्यंत कसं सरकणार आहोत आपण त्या चॅप्टर मध्ये पुन्हा बघणार आहोत. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल मध्ये मोजतात आणि MOL हा त्याचा सिम्बॉल आहे. तर इथं आपण त्याला नाव देऊ L M T K I C मोल.
एवढे क्वांटिटीज आपण जर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जर घेत असाल तर याच्यामधल्या पहिल्या 3 क्वांटिटीज मेकॅनिक्स मध्येच होतात. नेक्स्ट हीट सेक्शन, नेक्स्ट करंट सेक्शन, नेक्स्ट इंटेन्सिटी ऑफ लाईट दॅट इज ऑप्टिक सेक्शन, अँड लास्ट वन अमाऊंट ऑफ सबस्टन्स केमिस्ट्री मध्ये राहतात. अशा या 7 क्वांटिटीज आपण फंडामेंटल मानलेले आणि त्यांची युनिट लेंथ मीटर, मास किलोग्राम, टाइम सेकंद, केल्विनचा ऑलरेडी, करंट आहे, कॅन्डेला मोल. अशा क्वांटिटीज आपण फंडामेंटल मानले. मग आता या क्वांटिटीजला मोजण्यासाठी कुणावरच अवलंबून राहावं लागत नाही. यांना वगळता सगळ्या क्वांटिटीज आपण डिराईव्ह केल्या म्हणजे यांचा उपयोग होणारच यांना मिळवण्यासाठी. म्हणून याची व्याख्या अशी केलेली आहे, द फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड्स अपॉन फंडामेंटल क्वांटिटीज ऑर द फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड्स अपॉन अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. त्यांना मोजण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. कुणावर? फंडामेंटलवर अवलंबून राहावं लागतं. मग उरलेल्या जेवढ्या काही क्वांटिटीज तुम्हाला माहिती आहेत, आता क्वांटिटीज म्हणजे काय, सरळ सरळ तुम्ही आता जेवढे नाव सांगताल मी त्याच्यामध्ये कोण फंडामेंटल आहे कोण डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता येते. फोर्स दिसतंय का इथं? फोर्स लेंथ मास टाइम नाही, डिराइव्ह. नेक्स्ट डिस्प्लेसमेंट दिसतंय का वर? नाही, डिराइव्ह. एरिया दिसतंय का वर? नाही, डिराइव्ह. डेन्सिटी दिसतंय का वर? नाही, डिराइव्ह. म्हणजे यांना वगळून सगळ्या क्वांटिटीज डिराइव्ह आहेत आता. आणि हे जर तुम्हाला कळालं आता फंडामेंटल कुणाला म्हणायचं, डिराइव्ह कुणाला म्हणायचं, क्वांटिटी कुणाला म्हणायचं, फिजिकल क्वांटिटी कुणाला म्हणायचं, तर या चॅप्टरची सुरुवात ओके झाली तुमच्यासाठी. अदरवाइज तुम्ही मेजरमेंट म्हणजे काय हे सुद्धा सांगू शकत नाही. मेजरमेंट म्हणजे काय म्हणजे तुम्ही सर मेजरमेंट म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी, डेरिव्हेटिव्ह क्वांटिटी, इथून नाही स्टार्ट झाला चॅप्टर. तसं तर फिजिक्सची सुरुवात फिजिक्स या वर्ड पासून स्टार्ट करायला पाहिजे, परंतु आपल्याला एक्झॅक्ट चॅप्टर स्टार्ट करायचं होतं म्हणून मी एक्झॅक्ट चॅप्टर आज घेतलेला आहे. कारण भरपूर विद्यार्थ्यांची डिमांड आहे की सर एक्झॅक्ट चॅप्टर स्टार्ट करा, कंटेंट चॅप्टरचं येऊ द्या. त्याच्यामुळे मी आज चॅप्टरचं कंटेंट घेऊन हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. तर इथपर्यंत तुम्हाला जर पोर्शन कळालेला असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या पुढच्या कंटेंटला हात लावून बघू. तुम्हाला सोपं वाटेल नक्कीच. तर नक्कीच कंटिन्यू सगळे व्हिडिओ पाहत चला. जे विद्यार्थी आज पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी आरडीज फिजिक्स क्लासेस निलंगा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला एक बेल आयकॉन असते, त्याला प्रेस करा म्हणजे मी इथून व्हिडिओ टाकला की तुम्हाला तो त्या ठिकाणी लगेच बघता येईल. धन्यवाद.